नमस्कार, माझं नाव मोहसिन तांबोळी, माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता बार्शी. तहसील कार्यालयाच्या विभागाकडून, पुरवठा विभागाकडून पिवळे रेशन कार्ड किंवा इतर रेशन कार्ड वाटप करत असल्याबाबत मला माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने मी थोडी चौकशी केली. चौकशी केल्यावर मला असं कळालं की पिवळे आणि अंत्योदयचे आणि BPLचे शिधापत्रिका वाटप करताना त्या लोकांकडून 2000, 3000 अशी रक्कम घेतली जात होती. मग ह्या रक्कम कशामुळे घेतली जाते ह्याचा छडा लावण्यासाठी मी माहिती अधिकारामध्ये अर्ज केला. अर्ज केले असता मला पुरवठा विभागाकडून कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पहिला अर्ज मी 2 महिन्यापूर्वी केलेला होता. त्याच्यामध्ये दुसरा अर्ज केला, अपील केलं. त्याच्यामध्ये अपील करून सुद्धा मला कुठलीही माहिती पुरवठा विभागाकडून मिळालेली नाही आहे. त्या अनुषंगाने माझा संशय थोडासा वाढल्यावर मी शासनाच्या संकेतस्थळावरून, RCMS संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावरून मी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व दुकानातील RC क्रमांकाची पाहणी केली असता मला ज्या दुकानामध्ये पूर्वी 150 RC होत्या त्या दुकानामध्ये आता 400-500 RC वाढलेल्या दिसल्या. मग ज्या तुर्तास्त ज्या RC वाढलेल्या आहेत त्याची मी चौकशी केली. वाढलेल्या ज्या RC होत्या त्या कुठं बघितल्या तुम्ही? RCMSच्या वेबसाईटवर बघितलं. बरं, किती दिसले ते तुम्हाला वाढलेल्या RC? वाढलेल्या RC मला त्याच्यामध्ये एका दुकानात 150-200 अशा RC वाढलेल्या दिसल्या मला. बरं. मग त्या दिसल्यानंतर मी त्या RC ओपन करून बघितल्या. ती नव्याच RC देण्यात आलेल्या होत्या, मागच्या 1 वर्षात 2 वर्षात देण्यात आलेल्या होत्या. त्या RCची मी यादी तयार केली आणि त्या RC जोडून मी माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकला. त्या ज्या RC होत्या त्या कुठल्या होत्या नेमक्या? केशरी रेशन कार्डच्या होत्या का पिवळ्या रेशन कार्डच्या होत्या? पिवळ्या रेशन कार्डच्या होत्या. पिवळं रेशन कार्ड तर देता येत नाही म्हणतात ना ते लोक सगळ्याला. आता पैसे घेऊन काही बी देता येते बरोबर तहसील कार्यालयामध्ये. कारण बरेचसे लोकांचं मला फोन आला होतं की पिवळं रेशन कार्ड देत नाहीत, केशरी देतात आणि त्याला माल सुद्धा मिळत नाही म्हणून सांगितलं होतं. नाही, ज्यांनी पैसे दिलेत, संबंधित अधिकाऱ्यांना ज्यांनी पैसे दिलेत त्यांना पिवळं रेशन कार्ड घरी येऊन देतील ती. बरं. एवढी म्हणजे सोय आहे. मग ते माहिती मी ते RCची यादी काढली. ती यादी काढल्यानंतर त्याच्यावर मी माहिती मागितली की या RC तुम्ही इश्यू करताना बरोबर जे कागदपत्र घेतलेले होते ते कागदपत्र किंवा ते अर्ज मला RTI लोगोसहित मिळावे. बरोबर. पण त्याची माहिती मला त्यांनी दिली नाही. मला संबंधित अधिकारी यांच्याकडून व्हॉट्सअपवर इतर ह्याच्यावर मला फोन येऊन त्यांनी मला खूप विनवण्या केल्या, ती माहिती मागू नका. म्हणजे माझा जे संशय आहे ते अजून घट्ट झालाय. ह्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालेला आहे. मग ह्या सर्व RC आणि हे पुरावे घेऊन मी माननीय तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज केला. त्यांचं काय उत्तर आलं? तक्रारी अर्ज केल्यानंतर ते म्हणले मी चौकशी करतो, त्यांची समिती नेमतो त्यांच्यावर आणि त्याची चौकशी करतो. पण अद्याप 15-20 दिवस झाले तक्रार देऊन चौकशी केली नाही. तहसीलदार यांनी काही सुद्धा चौकशी केलेली नाही. मग हा संशय धरून मी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे शेख आणि जे संबंधित अधिकारी आहे यांच्या विरोधात मी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मला त्याच्यावर आणि जे तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग आहे याच्यावर मी चौकशी समिती तात्काळ नेमतो असं मला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. कोणी आश्वासन दिलं तुम्हाला? जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे साहेब यांनी. आश्वासन दिलं का की काय दिलेलं आहे त्यांनी? मी जी त्यांना दिलेलं आहे तक्रारी अर्ज जे दिलेला आहे ते तक्रारी अर्ज घेताना त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की तात्काळ ह्याच्यावर 2 SIची, इतर तालुक्यातील 2 SIची चौकशी समिती नेमून बार्शीमध्ये ते पथक रवाना करण्यात यावं. आता जर कधी करणं त्याची तारीख सांगितली तुम्हाला? मला तारीख नक्की त्यांनी काय सांगितली नाही. त्यांच्याकडून देखील जर मला न्याय मिळाला नाही तर मी बार्शी शहराच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्मदहन करेन. जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करेन. धन्यवाद.